नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासिक टेक मध्ये आपलं स्वागत आहे। इयत्ता 10वी मराठी कुमार भारती पाठ दुसरा बोलतो मराठी आणि या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी। 1952 साली त्यांचा जन्म झाला। त्या मराठी भाषेच्या प्राध्यापिका आहेत, भाषा तज्ञ आहेत आणि लेखिका सुद्धा आहेत। त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य, तसेच देठ जगण्याचा, रंगांचा थवा हे ललित लेखासंग्रह, भाषा प्रकाश, भाषाभान, शब्दाची पहाट हे भाषाविषयक लेखासंग्रह इत्यादी 35 पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहे। 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा सुद्धा होत्या। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले। आता या पाठामध्ये आपल्याला बघायचं काय आहे, तर मराठी भाषेतील विविध शब्द प्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते। म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेमधून काही शब्द आलेले आहेत आणि त्यांचा वापर आपण काय करतो, मराठीतील मूळ शब्द न वापरता आपण दुसऱ्या भाषेतील शब्द मराठीमध्ये वापरतो, त्याच्यामुळे ही विनोदी वृत्ती निर्माण होते। हेच आपल्या या पाठामध्ये आपल्याला बघायचं आहे। त्यांचे वर्णन प्रस्तुत पाठात झाले आहे। व्युत्पत्ती कोशात शब्दाची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो। आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट होते। म्हणजे बघा मित्रांनो, या पाठामध्ये आपल्याला बघायचं काय आहे, तर जी मराठी भाषा आहे या मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेतून काही शब्द आलेले आहेत आणि हे शब्द आपल्याला कशी एक विनोद तयार करतात किंवा कशा प्रकारे आपण त्याला एक विनोदी शब्द म्हणून बघू शकतो, हे आपल्या सगळ्या गोष्टी इथं समजतील। ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे। आता बघा, परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला। आता विनोद काय होता, तर बायको म्हणते तुम्हाला मी उथप्पा बनवू का। नवरा काय म्हणतो, नको, मी माणूसच ठीक आहे, आली मोठी जादूगार। म्हणजे इथं विनोद काय झाला, बायको काय म्हणते मी तुम्हाला उथप्पा बनवू का। आता याचे दोन अर्थ होतात। बायको म्हणते मी तुम्हाला उथप्पा बनवू का, म्हणजे नवऱ्याला उथप्पा बनवायचा असा एक अर्थ होतो, आणि दुसरा याचा असा अर्थ होतो नवऱ्याला खाण्यासाठी उथप्पा बनवू का, असे दोन अर्थ होतात। पण नवऱ्यानं काय केलं, त्यातला एकच अर्थ पकडला। तो कुठला पकडला, त्यांना असं वाटलं की बायको म्हणते की मला उथप्पा बनवायचा आहे, म्हणजे म्हणून नवरा म्हणतो नको, मी माणूसच ठीक आहे, आली मोठी जादूगार। म्हणजे अशा प्रकारचे दोन अर्थ इथं होतात। म्हणजे इथे एक विनोद निर्माण झाला, एक हास्य निर्माण झालं। आता बनवण्याचा अर्थ काय होत असतो, बनवणे म्हणजे काय, हे क्रियापद आहे, बरोबर आहे की नाही। बनवणे म्हणजे काय, एखादी क्रिया। ठीक आहे, एखादी गोष्ट आपण बनवतो ना, मी भात बनवू का, पोळी बनवू का, अशा प्रकारे। पण आता काय झालंय बघा, पण हे क्रियापद तिथे शोभणार नाही। आता उथप्पा बनवू का हे क्रियापद इथे शोभणार का, नाही शोभणार। मी तुमच्यासाठी किंवा मी तुम्हाला खाण्यासाठी उथप्पा बनवू का, अशा प्रकारचं जर वाक्य असतं तर नवऱ्याला ते समजलं असतं। पण काय झालं बघा, आता ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे। आता काही शब्द असे आहेत जे हिंदी भाषेमधले आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत, आणि असं झाली स्थिती आता की आपण आपले मराठीतले शब्द विसरलो, त्याला नेमकं म्हणायचं काय, अशी आता एक मोठी अडचण आपल्या समोर निर्माण झाली आहे। आता बघा, मराठीत आपण काय म्हणतो, पोळ्या लाटणे, बरोबर आहे, पोळ्या लाटणे हे योग्य शब्द आहे, पण आपण काय म्हणतो, पोळ्या बनवू का। भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुंकर लावणे, ठीक आहे, कुकर लावणे, अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळा शब्द प्रयोग आहे, बरोबर आहे। पण आता काय झालंय की भात रांधणे, कुंकर लावणे, फोडणीस टाकणे, कढी करणे, तर हे शब्द आता बंद झालेत
आणि त्या जागेवर फक्त आता एकच शब्द वापरला जातो, ते म्हणजे बनवणे. ठीक आहे, म्हणजे भाजी बनवू का, पोळ्या बनवू का, कढी बनवू का. ठीक आहे, अशा प्रकारे. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे. आता मराठीमध्ये बनवण्याचा अर्थ काय होतो? फसवणे, एखाद्याला फसवणे. आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल, तू त्याला कसं बनवलं, म्हणजे तू त्याला कसं फसवलं, असा याचा खरा अर्थ रूढ होतो. ठीक आहे, त्यामुळे माणसं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. म्हणजे मराठी भाषा जर बघितली तर हिचा अर्थ कशा प्रकारे वेगळा आपण धरू शकतो ही यावरून आपल्याला समजते. आता बघा, मराठी ढंगांचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठी जी भाषा आहे तिचे जे ढंगाचे जे शब्दप्रयोग आहे हीच आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते ते बघा, हे लक्षात घेण्याजोग्य आहे. उदाहरणार्थ बघा, जसं की गप्पा मारणे, बरोबर आहे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे. ठीक आहे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी शब्द म्हणजे आपण मारणे म्हणजेच मार देणे हा अर्थ यात कुठेही आला नाही. म्हणजे बघा, मारणे याचा अर्थ इथे वेगळाच आहे, पण मारणे याचा अर्थ आपण सहसा काय पकडतो की मार देणे, बरोबर आहे. पण असा कुठलाच अर्थ वरील शब्दामध्ये आलेला नाही. हीच आपल्या मराठी भाषेची खरी श्रीमंती आहे, हे आपल्या यावरनं पाहायला मिळते. आता बघा, शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्यप्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. ज्या प्रकारे शब्दप्रयोग आपण बघितलं, म्हणजे मारण्याचा अर्थ दोन प्रकारे आहे, एक मार देणे आणि पोतानी हातपाय मारणे, जेवणावर ताव मारणे, पाकिट मारणे या प्रकारे. त्याच प्रकारे जर बघितलं तर वाक्यप्रचार सुद्धा हे एक महत्वाची शैली आहे आपल्या भाषेतील. उदाहरणार्थ बघा, खस्ता खाणे म्हणजे खस्ता खाद्यपदार्थ नाही, हे आपल्याला माहित आहे ना. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्यप्रचार युद्धाविषयीच्या बातम्यामध्ये असतो. कंठस्नानचा अर्थ काय आहे? कंठस्नान घालणे म्हणजे गळ्यातून अंघोळ घालणे असा याचा अर्थ आहे का? तर असा याचा अर्थ नाही. कंठस्नान घालणे म्हणजे काही एखाद्याला पराजित करणे, बरोबर आहे, ध्यानात ठेवा. कांद्याला कांदा लावणे म्हणजे काय? सॉरी, खांद्याला खांदा लावणे म्हणजे काय? खांद्याला खांदा लावणे म्हणजे काय? सहकार्य करणे, बरोबर आहे. याचा अर्थ असा होतो. खांदा देणे म्हणजे काय? प्रेताला खांदा देणे. असाही यात फरक आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ बघा, खांद्याला खांदा देणे आणि खांदा देणे यात फरक आहे. खांद्याला खांदा देणे म्हणजे काय? मदत करणे, आणि खांदा देणे म्हणजे काय? प्रेताला खांदा देणे. असा फरक आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. बघा, एकाऐवजी जर दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा काय होईल? अनर्थ होईल, अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणं आपल्या इथं पाहायला मिळतात. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. म्हणजे जर आपल्याला यांचे अर्थ माहीत नसतील तर मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? शब्दकोश वापरायला पाहिजे. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशय शहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. बघा, अक्कलवान म्हणजे काय? हा हुशार होतो. पण अकलेचा कांदा म्हणजे काय? अकलेचा कांदा म्हणजे काय? याला आपण अतिशहाणपणा हे माहीत नसेल, बरोबर आहे. म्हणजे अकलेचा कांदा आपण कशाला म्हणतो? एखादा माणूस जर अतिशहाणपणा करत असेल तर आपण अकलेचा कांदा म्हणतो, बरोबर आहे. पण या अकलेचा कांदा आणि अक्कलवान याच्यामध्ये फरक आहे. अक्कलवान म्हणजे काय? त्याला हुशार म्हणता येईल. पण अकलेचा कांदा असं ज्या व्यक्तीला म्हणतो तो हुशार मनुष्य म्हणता येणार नाही, तो अतिशहाणा आहे. आणि अतिशहाणा म्हणजे काय? अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे अतिशहाणा हा काय असते? मूर्खाचं लक्षण असते. ठीक आहे, त्याला समजले. आता बघा, क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसेल तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. बघा, आता जी क्रियापद असते आणि क्रियापदापूर्वी जे का नाम येते त्याला कोणता प्रत्यय लावायचा हे आपल्याला माहित पाहिजे, नाहीतर पुन्हा गोंधळ होतो. उदाहरणार्थ बघा, अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. ठीक आहे, तिला हसणे. बघा, इथं ला आलेला आहे अंगाला,
अंगावर आहे, इथे ला हे प्रत्यय लागलेला आहे. आता बघा, तिची चेष्टा करणे या अर्थी याचा अर्थ होतो. बघा, अंगाला लावणे, अंगावर घेणे किंवा तिला हसणे, म्हणजे याचा अर्थ काय होतो की चेष्टा करणे, बरोबर आहे. आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे आपण काय म्हणतो, यात प्रत्यय महत्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यावर प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली असते. आता प्रत्यय आपल्याला बऱ्याच वेळा चुकलेली दिसतात. बघा, तुझी मदत करणे ऐवजी तुला मदत करणे हवी. बघा आता कसं आहे, तुझी मदत करणे याऐवजी काय असायला पाहिजे, तुला मदत करणे हे असायला हवे. त्यांचे धन्यवाद ऐवजी त्यांना धन्यवाद पाहिजे. म्हणजे काय, त्यांचे धन्यवाद या ऐवजी काय असायला पाहिजे, त्यांना धन्यवाद असायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा हे चूक आपल्याला पाहायला मिळतात. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. नदीसारखी प्रवाही म्हणजे काय, नवीन नवीन शब्द यात येतच जात असतात. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीचे आजवर संस्कृत, फारशी, अरब, कन्नड, इंग्रज अशा अनेक भाषांमध्ये शब्द मानले आहेत. बघा, मराठीमध्ये अनेक भाषांमधून शब्द आलेले आहेत. त्याच्यामधून संस्कृत असेल, फारशी असेल, अरबी असेल, कन्नड असेल, इंग्रजी असेल. आता टेबल हा खरा शब्द इंग्रजी शब्द आहे, पण आपल्याला हा टेबल हा शब्द कधीच परका वाटत नाही, कारण आपल्याला टेबल या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात हेच आपल्याला माहित नाही. म्हणून टेबल हा शब्द आपल्याला कधीच परका वाटत नाही. ठीक आहे, गरज नसताना आपण काय करतो, याच शब्दाचा उपयोग करतो. आपण बऱ्याच वेळा काय करतो, गरज नसतानाही मराठी भाषेला टाळतो आणि मराठी भाषेचं व्याकरण झुंगारून आपण काय करतो, बऱ्याच वेळा चुकीचे शब्द वापरतो. उदाहरणार्थ, मी स्टडी केली. आता या म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो, काहीच समजत नाही. पण मी अभ्यास केला हे म्हणणे योग्य नाही का? म्हणजे बघा, कोणता शब्द तुम्हाला चांगला वाटतो, मी स्टडी केली किंवा मी अभ्यास केला? मी अभ्यास केला हे शब्द कसा भरीव वाटतो, आहे की नाही, म्हणजे खराच अभ्यास केला असं वाटतं. पण मी स्टडी केलं तर यामध्ये आपल्याला तेवढं काही अर्थ पाहायला मिळत नाही. भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. मोरांबा या शब्दातल्या मोरा चा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी आहे. साखरेशी, जुन्या काळी साखर मॉरिशस वरून यायची म्हणून मोरस असा संबंध आहे. शब्दाची पाळेमुळे किती दूरवर पसरल्या हे यातून कळते. म्हणजे खरं शब्द मोरंबा जर आपण बघितला तर या शब्द मोरा या मयुराशी नसून साखरेशी आहे. आणि साखर कुठून यायची, मॉरिशस वरून यायची, म्हणून तिला काय पडलेलं आहे, मोरस हा शब्द पडलेला आहे. म्हणजे जे शब्द आहेत मराठीमध्ये आलेले ते कसे तयार झालेले आहेत किंवा कुठून आलेले आहेत यावर आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि मराठी भाषेमध्ये जे काही शब्द आलेले आहेत त्यांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली आहेत हे आपल्याला यावरनं समजते. कदर करणे असे आपण म्हणतो, तो वाक्यप्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्याला चुकाही होत नाहीत. उदाहरणार्थ, अनुसया असे नाव नसून अनसुया असे आहे. बऱ्याच वेळा आपण अनुसया नाव असे लिहितो, बरोबर आहे, पण हे नाव तसं नसून काय आहे, अनसुया असे आहे. अन अधिक अनुसया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया मत्सर नसलेली अशी ती अनुसया. कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. बघा, आता मनात असूया, मनात असूया म्हणजे मत्सर नसलेला. जर हे शब्द जर आपण ध्यानात ठेवला की आपल्याला अनसुया हा शब्द आपल्या मनात पक्का रुजतो. म्हणजे तिच्या मुळापाशी जाणं आपल्याला गरजेचं असते. जसेच जरा जर्जर या संस्कृत मधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने. आता वार्धक्याने म्हणजे काय, विकल झालेला. यातील ज चे उच्चार
तालव्य ज आहे, तालव्य म्हणजे काय, आपल्या टाळूला तिथून ते निर्माण होतात. तर जरा म्हणजे थोडे, जर म्हणजे कलाभूत या शब्दातील ज चे उच्चार दंतमूल्य आहेत. दंतमूल्य म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकांच्या वरच्या दातांच्या मुळांना स्पर्श होतो, म्हणजे जे समोरचे दात असतात आपले त्यांच्या मुळांना स्पर्श होतो अशी ध्वनी. उच्चारावरील अर्थ अवलंबून असतो. म्हणजे बघा, उच्चारावर सुद्धा त्याचा अर्थ अवलंबून असतो. म्हणजे मराठी भाषेचे आपल्याला म्हणता येईल की एक वेगळी गंमत आहे मराठी भाषेमध्ये. मराठी भाषेची एक कलाच वेगळी आहे, एक गंमत वेगळी आहे. आणि मराठी भाषेत जर आपल्याला बोलायचं झालं तर आपल्याला एक अनोखी मजा येते. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षरांनी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्व असते. सुतकताई हा शब्द सुतकताई असा लिहिला तर कसं वाटेल? सुतकताई बघा, हा शब्द आहे. आपण काय फरक केलेला आहे? फक्त सुतक आणि ताई शब्द वेगवेगळा केलेला आहे. सुतकताई हा शब्द आपण एकदाच बोललो, आणि सुतकताई किंवा असं न म्हणता आपण काय म्हणलो, सुतकताई असा वेगळा लिहिला तर काय फरक पडेल? तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलांचे नाव टाकून नाव करून टाकणे बरोबर आहे का? म्हणजे एखाद्या मुलाचं नाव असेल, ठीक आहे, त्याला जर आपण फोडून लिहितो म्हणलं तर चालेल का? तर नाही. म्हणजे आपण उच्चार कसा करतो, ठीक आहे, शब्दांना कसं तोडतो, हे सुद्धा यामध्ये आपल्याला महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणामध्ये वांग्याची संबंधित काय गोष्ट आली आहे, हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. म्हणजे बघा, वाक्य प्रचार काय असतात, म्हणजे एखादं वाक्य असेल आणि त्या वाक्याचा अर्थ मात्र वेगळाच होत असतो, आहे की नाही? पण त्या संबंधी जर आपण शब्द शोधायला गेलो, उदाहरणार्थ बघा, पुराणातली वांगी पुराणातच, पुराणातली वांगी पुराणात हा शब्द, हा जर वाक्य बघितलं आणि या संबंधी जर काही शब्द जर आपण पुराणात शोधायला गेलो तरी फुक्कटचा उद्योग ठरेल, तर याचा अर्थ आपल्याला कुठेही सापडणार नाही. तिची मूळ म्हण होती पुराणातली वानगी पुराणात, पुराणातली वानगी पुराणात. वानगी म्हणजे काय? उदाहरणे. वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयी गोष्ट, अशी फजिती होते. म्हणजे बघा, पुराणातली वांगी पुराणात, पण आता वांगीचा अर्थ काय आहे? ती म्हणजे वानगी, आणि वानगी म्हणजे उदाहरण. म्हणजे अशा प्रकारचं एक वेगळेपण आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि जर आपण हा शब्दशः जर अर्थ शोधायला गेलो तर आपल्याला ते कधीच सापडणार नाही. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ बघा, राजाचे कलेवर प्रेम होते, अपघातस्थळी कडेला एक, बघा, राजाचे कलेवर प्रेम होते, ही शब्द ध्यानात ठेवा किंवा वाक्य ध्यानात ठेवा. नंतर आहे अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते, अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. आता पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्द कला या शब्दाची सप्तमी विभक्तीचे रूप आहे, तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे. पहिल्या याच्यामध्ये बघा मित्रांनो, हे काय आहे? एका शब्दाची काय आहे? सप्तमी आहे, ठीक आहे. म्हणजे हे कलेविषयी आहे हे आपल्याला समजलं, पण दुसरे याच्यावर हे एक काय नाम आहे आणि याचा अर्थ काय होतो? शव. शव तुम्ही बघितलं असेल, शव आहे ना, एखाद्या मृत व्यक्तीचं. म्हणजे आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तीस्थळे जाणून घ्यायला हवी. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असायला हव्या की एका शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे आपण कशा प्रकारे उच्चारू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे कसा त्याचा अर्थ होतो हे आपल्याला माहित असायला हवं. आणि माहित नसेल तर विनोद होणारच. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. म्हणजे जे आपण मराठी भाषा बोलतो याला आईचं स्थान आहे. तिने आपल्या भाव जीवनाला आकार दिला आहे, आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे.
तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदाहरणार्थ बघा, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कशी 2 प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. ठीक आहे. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. आता बघा, इथं 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अशी वाक्य तयार करताना किंवा करता येतील, त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यातले तिचे सौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य मराठी, भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भट्टाचे उच्चार, शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू, ती विसरून चालणार नाही. म्हणजे बघा मित्रांनो, की दोन्ही याच्यामध्ये बघा मित्रांनो, पाऊस पडत आहे, दोन्ही याच्यावर आपल्याला समजतोय. इथं पावसाने स्वतःच्या जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली, म्हणजे इथं आपल्याला काय समजते की पाऊस पडत आहे. इथं सुद्धा तेच समजते, पण सांगण्याचा भाव वेगळा आहे. तर ही आपली अशी सुंदर अशी मराठी भाषा आहे, जी आपल्या आई प्रकारे आहे. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कृती बघायची आहे. याचा व्हिडिओ उद्या तुम्हाला मिळून जाईल. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.